मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबाची भेट घेतली। सरवदे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे भावूक झाले। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सरवदे कुटुंबाची परिस्थिती पाहावी अशी मागणी केली। अशा निवडणुका नकोत, आम्ही उमेदवारी अर्ज परत घेऊ असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। निवडणुका जिंकण्यासाठी हत्या होत आहेत, सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी असे गंभीर आरोप केलेत। 10 मिनिटांचा वेळ द्यावा, सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडायची आहे अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केली आहे। फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे। मला इकडे सीपी कोणाशी बोलायची गरज नाही। फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक 10 मिनिटं द्यावी, मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची। मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात। ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत। आपलं राज्य असं नाही असू शकत। आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतंय आपलं शहर। बाकी सगळं ठीक आहे, 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका, मजा करा। पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा, खून नाही झाले पाहिजेत। तुम्ही खुनापर्यंत पोहोचताय आता। भाजपला मला एवढं विचारलं, तुमची पातळी एवढी पडली पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी। मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लीडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत। मी जसा बघून आलो ना, तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे ह्या घराची परिस्थिती काय। आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका।